नमस्कार सर्वांना. तर आज मी पारंपरिक लुक करणार आहे साडीमध्ये. तर तुम्हाला तो लुक कसा आवडतोय आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला तो लुक कसा आवडला, म्हणजे अजून काही चेंजेस करायचे आहेत का, किंवा वेगवेगळं कोणतं लुक तुम्हाला हवे ते मला कमेंट करून सांगा. तर मी तसेच तुम्हाला लुक करून दाखवते. तर सर्वप्रथम मी आज साडीवरती पारंपरिक लुक जे करून आपल्याला लग्नामध्ये किंवा कोणत्याही इव्हेंटमध्ये आपल्याला जो लुक शोभेल, पारंपरिक लुक शोभेल तसा मी लुक आज करून दाखवणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला मी साडी दाखवते. तर ही आहे पहिल्यांदा त्याचा ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला. साडीचा ब्लाऊज. तर हा ब्लाऊज आहे ना, त्याला असा सिंपल ठेवायचा, प्लेन बाह्य आणि खाली असे लटकन लावलेले बघा, असे सुंदर असे लटकन, आणि बॅक साईडला अशी डिझाईन बघा. असं हेवी वर्क केलं नाही, त्याला असं सिंपलच ठेवायचं आहे. सिंपलमध्येच चांगला लुक येतो. आणि तुम्हाला साडी दाखवते मी माझी. तर ही आहे डोला सिल्क साडी. तर मी पहिल्यांदा साडी नेसून येते, त्यानंतर तुम्हाला मेकअपचा सगळा लुक दाखवते. तर मी आत्ता ही साडी वेअर केली बघा, किती मस्त वाटते. आणि जर तुम्हाला साडी पेन येत नसेल ना तर दुसऱ्याकडून करून घ्या, कारण साडी पेनशिवाय साडीला लुक छान येत नाही. तर ही बघा मी स्वतःच केले, कारण मला साडी व्यवस्थित नेसता येते. तर आता आपण मेकअप करूया. तर आधी फेस वॉश करायचा, त्यानंतर घ्यायचं. आता मी थोडा वेगळा लुक करणार आहे. थोडा जे सांगतात ना लोक की असा मेकअप करा, मी वेगळा सांगते. त्याआधी थोडंसं प्रायमर घ्यायचं. आता मी माझ्या पद्धतीने सांगते तुम्हाला मेकअप. तर जसं तुम्हाला सूट होईल ना तसं तुम्ही करा. आता हे मी प्रायमर घेतलं आणि हे लॅक्मेचं फाउंडेशन आहे. तर आता हे दोन्ही असं मिक्स करायचं. असा एकदम भारी ग्लो येतो ना चेहऱ्यावरती, खूप छान ग्लो येतो. आता हे प्रायमर आणि फाउंडेशन हे दोन्ही मिक्स करायचं आणि अप्लाय करायचं. आता बघ ग्लो येतो, ग्लोच बघायचं, ग्लो. मला काही एवढा मेकअप येत नाही, जेवढा येतो ना तेवढं तुम्हाला सांगते. वाटतंय का बघा, हे बघा मेकअप असा ग्लो येतो बघा. असं चिपचिप पण नाही वाटत, नाही की खराब पण वाटत नाही, एकदम छान असा ग्लो येतो करणार आहे. आता मी घेतलं आहे नेव्ही ब्लूचं हे कॉम्पॅक्ट पावडर. तर हे असं अप्लाय करायचं. तर मग मी कॅमेरामध्ये नाही बघत, मी डायरेक्ट आरशामध्ये बघते, कारण मला तिथं जमवणं व्यवस्थित. तर हे सगळीकडून असं तर आता मी आयब्रो काढून घेते. माझे एवढं डार्क नाही ते, मी थोडेसे डार्क करते. असं फक्त शेप देणार आहे. बघा हे बघा, माझ्या एवढं डार्क नाही, थोड्याशा अशा पातळच. तर हे बघा आयलाइनर लावले. छान वाटते, छान वाटते. आता करूया. आधी मेकअप करणार आहे, त्यानंतर हेअरस्टाईल करणार.
ओके डन. तर आता करूया हेअरस्टाईल. काय आहे ना, अशी पुढे येऊन बोलते ना, त्यामुळं असं तोंडावर फोकस राहत नाही, उजेड येत नाही, त्यामुळे चेहरा व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला. तर आता आपण हेअरस्टाईल करायची. तर केस विंचरून घेते चांगले मस्त. तर माझे शॉर्ट हेअर आहे, त्यामुळे आता हेअरस्टाईल कशी करायची. तर मी काय केले, हे विग आहे ना, विग आमच्या इकडे ह्याला गंगवान म्हणतात, गंगवान. तर हे विग, तर हे मी अप्लाय करणार केसावरती. तर आधी हेअरस्टाईल करते. पट्टीने रेश मारल्यासारखाच थोडासा. आता मी माझा उभा चेहरा आहे, त्यामुळे मी सरळ प्लेट नाही, अशी वाकडी घेतली, थोडीशी वाकडी घ्यायची आणि डायरेक्ट इथे ना, इथे थोडासा असा फुगा करायचा आणि इथे अशी पिळा घालून घ्यायचा. एक पिळा इथे असे जास्त नाही त्याला हे करत बसायचं. डायरेक्ट थोडासा पिळा घ्यायचा आणि इथे क्लिप लावून घ्यायचा. आता डायरेक्ट 2च प्लेट पाडणार आहे मी, कारण मला सूट नाही होत जास्त. थोडसा नसले तर कोणाकडून पण घालून द्या, कारण ह्याचा खूप गुंतवून तुम्हीच कसा तरी काढून घातली. बरं ठीक आहे, हे वेणी घातली. आता आपल्याला ज्वेलरी घ्यायची. तर सर्वात आधी मी कानातले आणि त्याच्यामध्ये आणि काय बोलतो साखळी, अशी कानातले मागे साखळी असते बघा. तर ही असा बघा मेकअप पण उतरत नाही, असं सिम्पलच मेकअप आहे, पण एवढं काही हेवी वाटत नाही. तुम्हाला सूट होईल हा मेकअप. तर मी आधी कानातले घालून घेते. तर हे बघा असे झुमके मी लावून घेतले. छान वाटतं का झुमके, छान वाटतं. आता हे मी मंगळसूत्र आहे ना, तर मी जर तुम्ही तुमचं लग्न नसेल ना झालं, तर तुम्ही ते गोल्डन टेम्पलचं ज्वेलरी असते ना, ते वापरा. मी असं मंगळसूत्र आणले वगैरे, असं घालून घेते मंगळसूत्र, मग लावते. तर मी हे वरचं जसं मंगळसूत्र आहे ना, तसं खालचं पण मंगळसूत्र तसं घेतले बघा, तसंच वाटले, सेम केले मी. आणि हे कानातलं तसंच घेतलं. आता नथ. तर ही पहा नथ कसली, तर ही गोल्डनमध्ये असा कलरची, रिअल नाही पण छान वाटते. तर आणि हातामध्ये कसल्या बांगड्या यूज करायच्या नाही का. तर हे बांगड्या मी बघा कसल्या यूज केल्या, ह्या ज्या वयस्कर लेडीज घालतात ना, मला तशा बांगड्या आवडतात. हे बघा मला अशा टिपक्या बांगड्या आवडतात, म्हणून मी तसल्या बांगड्या घालतात. आणि हे मागच्या आहेत ना, ते काश्मीरी चुडी. हे बघा काश्मीरी चुडी, आणि त्याच्यामध्ये ह्या 4 बांगड्या घातल्या मला जसं आवडतं तसं. जर तुम्हाला प्लेन आवडत असेल तर प्लेन घाला. आणि टिकली तर अशी तुम्हाला छोटी लावायची असली लावा छोटी. तर माझ्याकडे ही टिकली आहे, छान वाटेल असं, ह्याच्यावर पारंपरिक लुक छान वाटेल. तर ही बघा टिकली, आणि मेन राहिला सिंदूर. तर हा आहे माझा फायनल लूक. तर कसा आवडला तर तुम्हाला फोटो दाखवते, ह्याच्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फोटो दाखवते व्यवस्थित काढून कसा वाटला. तर हा आहे पारंपरिक लूक.
जर तुम्हाला कोणत्या कोणाच्या फंक्शनमध्ये इव्हेंटमध्ये करायचं असेल पारंपरिक हा लूक करा. जर तुमची केस मोठी असेल तर हे वापरायची गरज नाही. तर माझे केस छोटे त्यामुळे वापरले. तर हा लूक कसा आवडला तुम्हाला, कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट आणि खूप सारं प्रेम द्या. थँक्यू, धन्यवाद.